महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान खंडेश्वराच्या यात्रेला हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर या ठिकाणी खंडेश्वराची महाभिषेक पूजा करून या ठिकाणी यात्रेला सुरुवात झालेली आहे। त्यासाठी गावातीलच 4 यजमान ह्या अभिषेकासाठी या ठिकाणी आम्ही बसवले होते। त्यामध्ये महेश हसे, प्रसाद हसे, विशाल हसे, योगेश हसे त्यांच्या सौभाग्यवती असे 4 यजमानांनी आज अभिषेक पूजा या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली। तरी मी सर्व भाविकांना विनंती करतो की यात्रेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी देवस्थानच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि भाविकांच्या वतीनं आवाहन करतो। त्याचबरोबर आज आमच्या गावचे युवा उद्योजक श्री महेश पंढरीनाथ हसे गेले 3 वर्षापासून, हे मला वाटतं 4थं वर्ष असेल, 1,11,000 रुपये दरवर्षी खंडेश्वर चरणी हे देणगी म्हणून या ठिकाणी ते देतात। चालू वर्षी त्यांनी त्यांचा संकल्प या ठिकाणी त्यापेक्षा वाढवला आहे। 1,51,000 रुपयाची देणगी आज ते देवस्थानाला या ठिकाणी देत आहे। त्याबद्दल खंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं, समस्त ग्रामस्थ म्हाळादेवी यांच्या वतीनं आणि सर्व भाविकांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि त्यांनी 1,51,000 रुपये दिले, त्याच या ठिकाणी अर्पण करतायत। भगवान महाराष्ट्राचे कुलदैवत भगवान खंडेश्वराच्या चरणी आपल्या गावचे उद्योजक तसेच दानशूर व्यक्तिमत्व प्रसाद भाऊसाहेब हसे व त्यांच्या संपूर्ण फॅमिलीने या ठिकाणी चांदीच्या पाळण्याचं खंडेश्वर चरणी अर्पण केलं। त्यांचा गेले 1 वर्षापासून हा मानस होता की देवासाठी काहीतरी करायचे, तर त्यातून एक पाळणा बनवायची संकल्पना उदयास आली। देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप हसे यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी या पाळण्याचं खंडेश्वर चरणी लोकार्पण झालेलं आहे। तर या पाळण्यासाठी गेले 2 ते 3 महिन्यापासून जे कारागीर आहे उद्धव शिरसाट आणि महेश माळवे यांनी फार मोठं योगदान दिले व त्यांनी वेळेचं बंधन असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता त्वरित तो पाळणा या ठिकाणी बनवून आज चैत्र पौर्णिमेनिमित्त 2 एप्रिलला या ठिकाणी गावकऱ्यांच्या समोर अर्पण केला।